नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यांचा 12 जुलै 2024चा महत्त्वाचा असा GR प्रसिद्ध झालेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो एकूण पदं जर आपण बघितली 6830 पदं भरली जाणार आहेत. परंतु मित्रांनो, ही जी पदं आहेत गट क व ड ची पदं आहेत. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, 2023 मध्ये 75,000 पदांची जी मेगा भरती काढण्यात आली होती, त्याच्या अंतर्गत गट क ची ही वैद्यकीय शिक्षण विभाग DMER ची जाहिरात आली होती पहा. आणि सध्या मित्रांनो गट ड ची जाहिरात आलेली आहे. फक्त GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वैद्यकीय शिक्षण विभाग JMC धुळे आणि JMC नागपूर गट ड ची. अजून भरपूर सारे GMC च्या जाहिरातीने बाकी, यांची परीक्षा होणं बाकी. गट क ची जाहिरात आलेली होती सरळ सेवेची. परंतु सध्या मित्रांनो ही जी पद आहेत गट क व ड ची बाह्य स्रोतामार्फत भरण्याबाबत मित्रांनो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय, संलग्नित जी रुग्णालये असतात मित्रांनो, त्यामध्ये गट क व ड ची पद जी असणार आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील भरली जाणार आहेत. मित्रांनो, एका बाजूला आपल्याला माहित असेल 2023 मध्ये गट क ची परमनंट पदांची सरळ सेवेने जाहिरात आली होती DMER ची. त्यानंतर सध्या गट ड मधील जी पदं असतात, जी की वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय आहे किंवा त्या रुग्णालयामध्ये भरली जातात गट ड ची, ज्याच्यामध्ये कक्षसेवक, शिपाई, JMC धुळे आणि JMC नागपूरची जाहिरात आलेली आहे. ठीक आहे, ती पदं तर एका बाजूला भरली जात आहेत, त्याच्याबद्दल या ठिकाणी काही प्रश्न नाहीये. त्याची परीक्षा होऊन तुम्हाला त्याची निवड देखील होणार आहे. परंतु मित्रांनो, सध्या 12 जुलै 2024ला हा GR देखील आलेला आहे की वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनाच्या अधीनस्थ असलेली जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत, आयुर्वेदिक महाविद्यालय आहेत, होमिओपॅथी महाविद्यालय आहेत, या रुग्णालयांकरिता मित्रांनो महाविद्यालयांकरिता गट क व ड संवर्गातील मंजूर काल्पनिक पदे बाह्य स्रोतामार्फत भरण्याबाबत प्रस्ताव आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी मित्रांनो शासनाला पाठवला होता. त्यानुसार मित्रांनो 59 संस्थांमधील बघा गट क व ड ची 6830 पदं बाह्य स्रोतामार्फत उपलब्ध करून देण्यास या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, शासन निर्णय झालेला आहे. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की 59 पूर्ण महाराष्ट्रामधील जी शासकीय वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी महाविद्यालय आहेत आणि रुग्णालय आहेत, त्याच्यामध्ये कुशल, अकुशल, अर्धकुशल अशी एकूण 6830 काल्पनिक पदे भरण्यासाठी निविदिता मित्रांनो राबवण्यास पुढील आणि अटीच्या शर्ती राहून मान्यता देखील त्यांनी दिलेली आहे. तर पहा मित्रांनो, जो GR आलेला होता 6/12/2024चा, त्यामार्फत त्यांनी म्हटलेलं आहे की त्याची मार्गदर्शक सूचना वगैरे पालन करावं. कुठली पदं आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देखील सांगणार आहेत, कुठली पदं असणार आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर बघा पद संख्येमध्ये वाढ करण्याचं वगैरे हे सर्व संचालनाचे अधिकार राहतील. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो संचालनालय स्तरावर बाह्य स्रोतामार्फत मेकॅनाइज्ड क्लिनिकल सर्व्हिसेसची सेवा उपलब्ध झाल्यानंतर ज्या संस्था परिशिष्ट मध्ये सफाईगारची काल्पनिक पदे उपलब्ध करून घेतली असेल त्याची सेवा संपुष्टात करण्यात याव्यात. प्रस्तुत बाबीवर होणारा खर्च हा या ठिकाणी 10 कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत या ठिकाणी अर्थसंकल्पीय वर्षाची जी मंजूर आहे त्याच्यामधून भागवावा. हे सर्व त्याच्या अटी आणि शर्ती त्यांनी दिलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जवळपास कुठली पदं असणार आहेत पहा. वैद्यकीय शिक्षण आयुष संचालनालय आधिपत्याखालील बाह्य स्रोताद्वारे भराव्याच्या पदांचा तपशील. तर आयुष संचालनालय जी आहे वैद्यकीय शिक्षण आणि आयुष त्यांच्या मार्फत पहा मित्रांनो कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा असणार आहेत गट क ची आणि गट ड ची अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पहा आता मित्रांनो, याची जाहिरात प्रसिद्ध झाली ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची की तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल. सध्या मित्रांनो सरळ सेवेची फक्त JMC धुळे आणि नागपूरची जाहिरात आलेली आहे परमनंट पदांची, परंतु ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती मित्रांनो मान्यता भेटलेली त्यांना, याची देखील जाहिरात येऊ शकते. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल अपडेट आलं की प्रसिद्ध केलं जाईल आपल्या चॅनल मार्फत. तर हा GR जो आहे मित्रांनो या ठिकाणी तो मान्यताचा GR आहे. ह्या GR ची PDF फाईल देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथून तुम्हाला पाहता येईल. तर बघा चंद्रपूरमध्ये मित्रांनो गट ड ची या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरची सरळ सेवेची गट ड ची त्यांनी जाहिरात अजून काढली नाही, परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसिसची तिथे पदं भरण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मग परमनंट पदांची देखील जाहिरात येऊ शकते मित्रांनो. ठीक आहे, सरळ सेवेची देखील वेगळी पदं असतात त्याची आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती देखील वेगळी पदं घेतली जातात. तर तिथे 36 पदं असणार आहेत गट ड ची, एकूण चंद्रपूरसाठी 36 आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर सफाईगार पदाची तिथे 190 जागा आहेत. त्यानंतर पहा गोंदियामध्ये पाहू शकता 5 जागा आहेत. बारामतीसाठी मित्रांनो या ठिकाणी वॅकेन्सी नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय त्या ठिकाणी मित्रांनो 178 जागा आहे, ज्याच्यामध्ये पहा गट ड ची कुठली जागा असतात. त्या पहा वाहन चालक ही गट क च आहे. कक्षसेवक गट ड मध्ये येतं, आपल्याला माहिती असेल. सफाईगार, शस्त्रक्रिया, ग्रह सहाय्यक, स्वयंपाकी, नावी ही गट ड मध्ये जागा असतात. त्यानंतर पहा
अलिबागचं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथं देखील मित्रांनो टोटल वॅकेन्सी जर बघितल्या तर 85 + 15 गट कच्या 15 प्लस या ठिकाणी गट डच्या 15 वॅकेन्सी आहेत. गट ड मध्ये पहा मित्रांनो, गट क मध्ये लघुलेखकचं पद येतं. त्याच्यानंतर पहा कोडिंग क्लार्कची जागा आहेत, कनिष्ठ लिपिकच्या जागा आहेत, ग्रंथालय सहाय्यक, कलाकार, छायाचित्रकार ही गट कच्या जागा आहेत. त्यानंतर दप्तरी, शिपाई, सफाईगार ही जे आहेत गट डच्या जागा आहेत. त्यानंतर पहा रुग्णालय जे आहे शासकीय महाविद्यालय रुग्णालय अलिबाग या ठिकाणी अजून मित्रांनो या ठिकाणी 98 + 432 वॅकेन्सी आहेत. नंदुरबारसाठी देखील या ठिकाणी पाहू शकता टोटल 69 + 32 69 ह्या गट क साठी आणि 32 जे आहे त्या ठिकाणी गट ड साठी आहेत. त्यानंतर नंदुरबारसाठी रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो 288 जागा ह्या गट ड साठी आहेत, 76 जागा ह्या गट क साठी आहेत, ज्याच्यामध्ये सफाईगारच्या 191 जागा आहेत, कक्षसेवकसाठी 69 जागा आहेत आणि गट क मध्ये तंत्रज्ञसाठी 32 जागा आहेत. अंधारखोली सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक गट क साठी या ठिकाणी 16 जागा आहेत. गट क मध्ये दूरध्वनी चालकसाठी 1 जागा आहे, वीज तंत्रीसाठी या ठिकाणी 1 जागा आहे, दूरध्वनी चालकसाठी 4 जागा आहेत. तर हे नंदुरबारसाठी झालं. सातारासाठी पहा मित्रांनो गट क च्याही जागा आहेत आणि गट ड साठी देखील फक्त शिपाई आणि सफाईगारच्या जागा आहेत. 67 + 10 जागा सातारासाठी आहेत. त्यानंतर साताराचे रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी 97 + 432 जागा आहेत. वैद्यकीय महाविद्यालय जळगाव त्या ठिकाणी देखील गट ड साठी फक्त 38 जागा आहेत, शिपाई आणि सफाईगारसाठी. रुग्णालय जे आहे जळगावसाठी त्यासाठी गट क साठी 31 जागा आणि या ठिकाणी गट ड साठी 252 जागा. तर आता तुम्हाला मित्रांनो ही बाकीची जी सर्व रुग्णालय आहेत किंवा वैद्यकीय महाविद्यालय आहेत ती GR मधून तुम्ही तुमचे या ठिकाणी जिल्ह्यामधील पाहू शकता. त्या GR ची PDF फाईल मी तुम्हाला हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही बघून घ्या. तर तुम्हाला फक्त आता नावं सांगतोय, पहा कुठले कुठले अजून रुग्णालय आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी पहा गट क आणि ड च्या दोन्ही जागा आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव प्रथम 2 वर्ष यासाठी वेगळ्या वॅकेन्सी आहेत. नागपूरसाठी आहेत बघा, नागपूर ची या ठिकाणी आहे. GMC नागपूरची परमनंट पदांची जाहिरात आलेली होती, त्यासाठी इथं वॅकेन्सी कमी आहेत मित्रांनो. क्षेत्रीय कार्यालय नागपूर, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र नागपूर कंत्राटी पद तिथे देखील आहे. त्यानंतर BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून सर्वोपचार रुग्णालय सेंटर पुणे या ठिकाणी गट ड च्या जागा दिसत नाहीत, गट क च्या जागा दिसत आहेत. त्यानंतर ड्रामा केअर सेंटर कोल्हापूर, त्यानंतर अतिविशेष रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील वॅकेन्सी आहेत. क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर परिचर्या BSc महाविद्यालय नांदेडसाठी जागा आहेत. त्यानंतर पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेडचं जे आहे तिथेही वॅकेन्सी आहेत. त्यानंतर पहा वाशिमसाठी देखील वॅकेन्सी आहेत. त्यानंतर वर्ध्यासाठी देखील वॅकेन्सी आहेत. वर्ध्यामधील रुग्णालयासाठी देखील वॅकेन्सी आहेत. रत्नागिरी आहे. त्यानंतर पहा परभणी आहे, परभणीमध्ये देखील वॅकेन्सी आहेत मित्रांनो. त्यानंतर पालघरसाठी देखील आहेत. त्यानंतर पहा जालनासाठी देखील वॅकेन्सी आहेत. जालना रुग्णालयासाठी देखील वॅकेन्सी आहेत. हिंगोलीसाठी देखील वॅकेन्सी पाहता येतील तुम्हाला. गडचिरोलीमध्ये देखील वॅकेन्सी आहेत. तर ही पूर्ण महाराष्ट्रामधून ह्याची जाहिरात जी आहे प्रसिद्ध होऊ शकते किंवा ह्या पूर्ण जागा ज्या आहेत भरल्या जाऊ शकतात स्टेप बाय स्टेप. बुलढाणासाठी देखील आहे, भंडारा जिल्ह्यासाठी देखील आहे. त्याच्यानंतर अमरावतीसाठी देखील पाहू शकता. त्याचसोबत या ठिकाणी ठाणेसाठी देखील आहे. त्यानंतर ठाणे रुग्णालय. त्याच्यानंतर पहा अकोलासाठी देखील या ठिकाणी आहे. यवतमाळ. त्यानंतर पहा लातूर साठी देखील आहे. त्याच्यासोबत या ठिकाणी पहा राजश्याम महाविद्यालय जे कोल्हापूरचं आहे त्या ठिकाणी देखील आहे. त्यानंतर पहा मुंबई, बारामती देखील अजून जागा आहेत. जळगावसाठी देखील वॅकेन्सी या ठिकाणी आहेत. तर ही संपूर्ण जी आहे मित्रांनो एकूण एकत्रित गट क व ड च्या 6830 जागा भरण्यासाठी या ठिकाणी ही मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा GR जो आहे प्रसिद्ध झालेला आहे. याच महिन्यामध्ये हा GR आलेला मित्रांनो. पुन्हा एकदा मान्यता देण्यात आलेली आहे वैद्यकीय शिक्षण विभागातील ही पदं भरण्यासाठी. याबद्दल जसे दुसरे अपडेट येतील मित्रांनो किंवा जाहिराती जशा प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.